जर तुम्ही एखाद्या मोठ्या सिटीमध्ये कोण्या कंपनीमध्ये जर कामाला असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला हवा. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीसोबत जे काही घडलंय ते तुमच्यासोबत घडू नये किंवा तुम्हाला तो अनुभव येऊ नये यासाठी हा व्हिडिओ बघितला पाहिजे. आता तुम्ही म्हणसाल की हा अनुभव असा तरी किती भयानक आहे. हा अनुभव खूपच जास्त भयानक आहे. तर चला आपल्या आजच्या भयकथेला आपण सुरुवात करूयात. एक माणूस असतो ज्याचं नाव अर्णव असं असतं आणि तो पुण्यामध्ये एका मोठ्या कंपनीमध्ये कामाला होता. तो ज्या कंपनीमध्ये कामाला होता त्या कंपनीमध्ये टोटल 30 मजले होते, म्हणजे 30 मजल्याची ती बिल्डिंग होती. आणि जो अर्णव होता तो त्या कंपनीमधल्या मॅनेजरचा खूप जवळचा माणूस होता. जर मॅनेजर नसला तर त्या कंपनीमधलं सगळं काही काम अर्णवच सांभाळायचं. आता एका दिवशी अर्णव सोबत इतका भयानक प्रकार त्या कंपनीमध्ये घडला की अर्णव आज पण तो प्रकार आठवतो तेव्हा त्याच्या अंगाला काटा येतो की नेमकं काय झालं होतं आणि किती भयानक झालं होतं. एक दिवस त्याचा मॅनेजर आला नव्हता. त्या दिवशी अर्णवला खूप जास्त काम त्या मॅनेजरनं सांगितलं होतं की बाबा माझी ही कामं आहेत, तुला ती करावी लागतील. मी कंपनीच्या मीटिंगसाठी थोडासा बाहेर जातोय आणि तुला माझ्या माघारी कंपनी सांभाळावी लागेल. आता जो अर्णव होता तो थोडा स्लो होता पण कामं परफेक्ट करायचा. त्या कारणामुळं त्याला फार उशीर झाला. अर्णवच्या घरामध्ये त्याची बायको, त्याचे लेकरं आणि आई वडील अशी त्याची पूर्ण फॅमिली होती. त्याचे वडील काही काम करायचे नाही. आई आणि बायको हाऊसवाईफ होत्या दोघीही जणी. त्या कारणामुळं अर्णव हा एकुलता एकच घरात पैसा कमावून आणणारा माणूस होता. त्याला बहीणही नव्हती आणि भाऊही नव्हता. तर आज अर्णव कंपनीमध्ये गेला होता. कंपनीमध्ये त्याला मॅनेजरनं सांगितलं होतं की मी आज कुठंतरी बाहेर जातोय, त्या कारणामुळं तुला कंपनीमध्ये सगळ्यात शेवटला जावं लागेल. आणि मॅनेजरने अर्णवला एक काम सांगितलं होतं, ते काम केल्याशिवाय आज कोण्याही हालतीमध्ये तू कंपनीतून बाहेर पडायचं नाही. तर अर्णव हा घरच्यासारखं काम करायचा. कंपनीत माणसं आले, ड्युटी झाली. ड्युटी झाल्याच्या नंतर सगळे माणसं घराकडे गेले पण अर्णव हा एकलाच कंपनीमध्ये थांबला होता. आता अर्णवने ना जो अनुभव इथं घेतला तो अनुभव याच्या अगोदर पहिले कुठेही घेतला नाही. तसल्या अनुभवाचा त्याला विचारही आला नाही आणि दूरपर्यंत त्यानं असा विचार केला सुद्धा नाही की असं काहीतरी होऊ शकतं. आणि ते पण आपण ज्या जाग्यावर प्रॉपर काम करतो त्या जाग्यावर. बघा ना, आता रोज आपण एखाद्या जागेवर जातो, तिथं बसतो, येतो, पुन्हा दुसऱ्या दिवशी जातो, बसतो, येतो. आपल्याला गॅरंटी असते की आपण जर तिथं जाऊन बसलो तर आपल्यासोबत काहीही घडत नाही. पण काही घटना, काही वेळ अशी असते की त्या वेळेमध्ये ती घटना होते आणि ते झाल्याच्या नंतर माणूस पूर्णपणे आश्चर्यचकित होतो. माणसाला धक्का बसतो की इथं मी रोज काम करतो पण असलं कधीही काही आढळत नाही, पण आज का आढळलं. आता आज अर्णव सोबत असं का झालं याच्या पाठीमागचं रिझन होतं. रोज एव्हरी किती जरी काम असलं तरी सुद्धा अर्णव रात्री 10, 10:30, जास्तीत जास्त त्याला 11 वाजायचे कंपनीमधून बाहेर पडायला. पण आज या दिवशी अर्णवला तब्बल रात्रीचे 1 वाजले. 1 वाजता अर्णवचं पूर्ण काम झालं होतं. अर्णवने जे काही ऑफिसमध्ये करता पडलेला आहे तो सगळा करता आवरला, आपली बॅग घेतली आणि बॅग पाठीवर अडकवून ऑफिसमधले पूर्ण लाईट बंद केले आणि लिफ्टपाशी आला. लिफ्टचं बटन दाबलं, लिफ्ट वर आली, लिफ्टचा दरवाजा उघडला, अर्णव आत गेला, बटन दाबलं, लिफ्ट बंद झाली. आणि अर्णव हा 20व्या मजल्यावर राहायचा. त्याने डायरेक्ट ग्राउंड फ्लोअरचं बटन दाबलं. लिफ्ट हळूहळू खाली येत होती. जशी जशी लिफ्ट खाली येत होती तसं अर्णव एकच विचार करत होता की खाली जायचं, गाडीत बसायचं आणि पटकन आपल्या घरी जायचं. त्या कारणामुळं अर्णवला असं काही दुसरं काही आभास झाला नाही की असं काहीतरी होऊ शकत नाही. त्याच्या डोक्यामध्ये जाण्याचे विचार जास्त प्रमाणामध्ये होते त्या कारणामुळं. तर लिफ्ट हळूहळू खाली यायला लागली. जशी जशी लिफ्ट खाली यायला लागली तसं थोड्या वेळाने लिफ्टचा जो वेग आहे तो थोडा कमी झाला. असं वाटलं की लिफ्ट थांबतीये.
अर्णव पूर्णपणे कन्फ्यूज की असं कसं शक्य आहे, मी तर कुठलं बटनही दाबलं नाही आणि लिफ्टचा जे वेग आहे तो कमी कसा झाला. आणि बघता बघता लिफ्ट एका फ्लोअरवर थांबली. तिथं थांबल्याच्या नंतर आपोआप लिफ्टचा दरवाजा उघडतो. अर्णव लिफ्टमध्ये उभा होता. समोर बघतोय त्या फ्लोअरचे पूर्ण लाईट बंद होते. काहीच दिसत नव्हतं. पूर्णपणे काळोख होता. अर्णव लिफ्टमध्ये एकलाच उभा होता. अर्णव पूर्णपणे कन्फ्यूज होता की मी कुठलंही बटन न दाबता लिफ्ट थांबली का आणि लिफ्टचा दरवाजा उघडला का. अर्णव लिफ्टचा दरवाजा बंद करण्यासाठी बटन दाबत होता, पण लिफ्टचा दरवाजा बंदच झाला नाही. अर्णव एका जाग्यावर शांत उभा होता. त्याच्या मनामध्ये भीती निर्माण होऊ लागली की हे सगळा प्रकार झाला तरी कसा. तो विचार करत होता की या लिफ्टला आत्ताच बंद व्हायचं होतं का. आता याने ना असा अनुभव कधीही घेतला नाही, पण आज त्याच्या मनामध्ये भूताची भीती वाटत होती. त्याला असं वाटत होतं की काहीतरी वेगळाच प्रकार चालू आहे. तेवढ्यात अर्णवला थोडंच असं जाणवलं की लिफ्टमध्ये कुणीतरी आलंय म्हणून आणि लिफ्टचा दरवाजा बंद होतोय. आणि अर्णव समोर लिफ्टचा जो दरवाजा आहे तो आपोआप बंद झाला आणि लिफ्ट परत खाली चलायला निघली. आता अर्णव त्या लिफ्टमध्ये इकडे तिकडे बघतोय, पण त्याला कुणीही दिसत नाही. काहीच नाही. पूर्णपणे शांतता पसरलेली असते. अजून थोड्या वेळाने लिफ्ट परत आपला वेग कमी करते आणि एका जागेवर थांबते. जशी ती लिफ्ट थांबली तसं त्या लिफ्टचा दरवाजा परत उघडा झाला. आता अर्णवला कळत नव्हतं की ही व्हायले तरी काय. अर्णव बटणं दाबू दाबू परेशान, पण लिफ्ट दरवाजा बंद करत नव्हती, नाही तिथून हालत होती. एका जागेवर उभी होती. आता ज्या फ्लोअरवर दुसऱ्यांदा लिफ्ट थांबली होती त्या फ्लोअरवर सर्वात शेवटच्या कॅबिनचा जो लाईट आहे तो चालू दिसला. अर्णवने त्या लाईटाकडे बघितलं आणि अर्णवने विचार केला की बिल्डिंगमधले पूर्ण कर्मचारी आपापल्या घराकडे गेलेले आहेत. मग त्या कॅबिनमध्ये नेमकं आहे तरी. आणि अर्णव या अगोदर कधीही या फ्लोअरवर आला नव्हता. अर्णव हा नेहमी टॉपच्या ते 20 फ्लोअरपर्यंत काम करायचा. तो त्याच्या खालच्या फ्लोअरवर आला नाही. आता हे जे फ्लोअर होतं हे दुसऱ्या माणसाकडे होतं. अर्णव लिफ्टच्या बाहेर निघाला. इकडे तिकडे बघतो तर सगळीकडे काळोख असतो. फक्त त्या एका ऑफिसमधला लाईट चालू असतो. अर्णव त्या ऑफिसच्या समोर जातो. ऑफिसच्या समोर गेल्याच्या नंतर जे ऑफिसचा दरवाजा असतो तो बंद असतो, पण आतला लाईट चालू असतो. ऑफिसचा दरवाजा तो लोटण्याचा प्रयत्न करतो, पण लॉक असतो. मग नंतर अर्णवला वाटलं की लाईट बंद करायचं कोणीतरी विसरलं असेल. मग अर्णव वळतो आणि आपल्या लिफ्टकडे निघायला तो चालतो. जसं त्याने 2-3 पावलं चालले तसं त्याच्या कानावर आवाज आला की तो दरवाजा कोणीतरी उघडलाय. अर्णव पाठीमागं वळून बघतो तर त्या दरवाजापाशी एक छोटी मुलगी उभी होती. तिनं त्या दरवाजाला हातामध्ये पकडलेलं असतं आणि थोडंसं आत ढकललेलं असतं आणि ती अर्णवकडे बघून थोडीशी हसते. अर्णव तिच्याकडे बघतो आणि स्तब्ध उभा राहते. त्याचं डोकं एकदम शांत पडतं. त्याच्या डोक्यामध्ये काहीही चालत नाही. तो एकदम खट्ट स्टॅच्यू राहतो एखाद्या पुतळ्यासारखा. इमॅजिनेशन करा, एवढ्या रात्री त्या बिल्डिंगमध्ये कुणीही नसतं. रात्रीचे 1 वाजलेले असतात आणि एक छोटी मुलगी त्या दरवाजापाशी उभी असते. तो दरवाजा अर्णवने ढकलून बघितलेला असतो आणि ॲक्च्युली तो दरवाजा बंद असतो, पण ती छोटी मुलगी त्या दरवाजाला आत ढकलून उभी असते. म्हणजे तो दरवाजा तिने उघडलेला असतो आणि छोटी मुलगी असते. अर्णव त्या मुलीकडे बघतो. ती मुलगी अर्णवकडे बघते, हसते. अर्णवला समजत नाही की काय होते आणि काय नाही. आणि ती मुलगी त्या ऑफिसमध्ये जाते आणि दरवाजा पुन्हा आपोआप लागले जातो. अर्णव त्या दरवाजापाशी जातो आणि दरवाजा हळूवार उघडायचा प्रयत्न करतो. तो दरवाजा परत एकदा लॉक. दरवाजा उघडत नाही. अर्णव त्या दरवाजापाशी जातो आणि त्या दरवाजातून झाकावून बघण्याचा प्रयत्न करतो की आतमध्ये नेमकं आहे काय. आता ते जे दरवाजा असतो तो काचाचा असतो. त्याच्यामधून आतलं थोडंफार दिसत असतं. अंधकंदक असतं बघा, त्याच्यावर लावलेलं ते एक गार्ड असतं. त्या गार्डवर ते सगळं काही दिसतं. अर्णव त्या दरवाजाला असं डोकं टेकवतो आणि आत बघतो तर एक छोटी मुलगी टेबलवर बसलेली असते आणि ती मुलगी अर्णवकडे बघत असते. अर्णव पूर्णपणे कन्फ्यूज झाला आणि अर्णव घाबरला. हे कसं शक्य आहे? दरवाजा बंद आहे, छोटी मुलगी आत माझ्या डोळ्यासमोर गेली आणि मी ढकलतोय तर दरवाजा बंद येतो.
तो गडबडीने आपली बॅग आपल्या खांद्यावर अडकवलेली असतो, त्या बॅगला असं पकडतो आणि कण 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 आपल्या त्या लिफ्टकडे निघतो. आता जी लिफ्ट असते ती उघडीच असते, म्हणजे तिचे दरवाजे उघडे असतात. आता अर्णव जसा त्या लिफ्ट पाशी जाणार, एंटर करणार, तसे ती लिफ्टचे दरवाजे झापकर लागल्याने लिफ्ट निघली खाली. जशी लिफ्ट खाली निघली तसं अर्णवला असं वाटत होतं की लिफ्ट खाली न जाता हे जे फ्लोर आहे हे फ्लोर वर जाते, साप 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 साप, आणि एका जागेवर येऊन अर्णवचा फ्लोर थांबतो असं त्याला जाणवतं. आणि जिथं तो थांबला तिथं पाठीमागं वळून बघतो तर ते फ्लोर 20 नंबरचं असतं. ज्या फ्लोअरवरून अर्णव खाली आला होता ते फ्लोअर, आणि तो लिफ्ट समोर उभा होता आणि लिफ्टचा दरवाजा त्याच्या समोर उघडा होता आणि तो 20व्या फ्लोअरवर होता. अर्णव पूर्णपणे कन्फ्यूज. तो आपल्या हाताला असलेल्या वॉचकडे बघतो तर त्याच्यामध्ये कंप्लीट 1 वाजलेले असतात आणि अर्णवला माहिती असतं की मी ज्या वेळेस या फ्लोअरवरून निघलो होतो त्यावेळेस सुद्धा 1च वाजला होता. आता पण 1च वाजतो, 1ही मिनिट जास्त नाही आणि 1ही मिनिट कमी नाही. आणि सेम याच जाग्यावर अर्णवने मागच्या वेळेस टाइम बघितला होता, त्यावेळेस पण सेम टाइम होता. अर्णवला समजलं नाही की हे नेमकं माझ्यासोबत झालंय काय. अर्णव लिफ्टमध्ये गेला. अर्णव पूर्णपणे घामाजोकळी झालेलं, त्याचे जे शर्ट पॅन्ट आहे ते पूर्णपणे घामानं ओलेचिंब झालेलं होतं. डोक्याच्या नसा फटफट करत होत्या, काळजाचा आवाज त्याच्या कानावर येत होता, त्याच्या श्वासाचा आवाज त्याला ऐकू येत होता. त्या फ्लोअरचे पूर्ण लाईट त्याने बंद केलेले होते. अर्णव लिफ्टचं बटन दाबतो. जी ग्राउंड फ्लोअर. लिफ्ट चालते, स्पीड वाढते, परत ती स्पीड कमी होते हळूहळू हळूहळू आणि परत एका फ्लोअरवर थांबते. आता अर्णवला माहित होतं इथे एकदा थांबली परत एकदा खाली थांबणार. अर्णवच्या समोर लिफ्टचा दरवाजा परत एकदा उघडतो. अर्णव पूर्णपणे कन्फ्यूज की हे माझ्यासोबत व्हायला काय. अर्णवला मनात वाटायलंय की मी आता ना मरणार आहे, माझं जगणं फार अवघड आहे, माझ्यासोबत या असल्या भयानक गोष्टी व्हायल्यात ना, मी आता माझं काही खरं नाही. पण अर्णवने एक ठरवलं होतं की आपण लिफ्टच्या बाहेर जायचंच नाही काही जरी झालं तरी. लिफ्टचा दरवाजा उघडलेला होता. 5-1 मिनिटं दरवाजा उघडाच होता. नंतर त्याला जाणवलं मागच्या वेळेस सारखंच की कोणीतरी लिफ्टमध्ये आलंय म्हणून, आणि दरवाजा आपोआप बंद होतो. लिफ्ट चालायला चालू होतो. दुसऱ्या वेळी ज्या जागेवर लिफ्ट थांबली होती त्या जागेवर लिफ्ट न थांबता आता लिफ्ट डायरेक्ट ग्राउंड फ्लोअरवर आली होती आणि तिथं आल्याच्या नंतर लिफ्टचा दरवाजा उघडतो. पण जसा लिफ्टचा दरवाजा उघडतो तसं अर्णवला असं जाणवतं की कुणीतरी अर्णवच्या खांद्यावर हात ठेवलाय, आणि तो हात एवढा थंडगार वाटत होता की जसं फ्रीजरमध्ये हात ठेवलेला आणि तो काढून आपण आपल्या खांद्यावर ठेवलाय तशा प्रकारचा. आणि हात काय फार मोठा वाटत नव्हता, तो छोटा वाटत होता एखाद्या छोट्या मुलीचा. अर्णव फार घाबरलेला होता. अर्णव हळूवार लिफ्टमध्ये लावलेल्या आरशामध्ये बघतो तर त्याच्यामध्ये त्या लिफ्टमध्ये अर्णवशिवाय दुसरं कोणी दिसत नव्हतं. पण अर्णवला एक गोष्ट दिसली. ती गोष्ट म्हणजे त्याच्या खांद्यावर ठेवलेला तो हात, हाताचा ठसा एका छोट्या मुलाचा. अर्णव घाबरला आणि लिफ्टच्या बाहेर आला. जसा लिफ्टच्या बाहेर आला तसं अर्णवला असं जाणवलं की त्याच्या खांद्यावरचं ओझं कमी झालंय. आता लिफ्टचा दरवाजा उघडाच होता. लिफ्ट तिथंच अडकून होती. अर्णव बाहेर जातो. जो सिक्युरिटी गार्ड असतो पहिले त्याच्यापाशी जातो, त्याला हा पूर्ण प्रकार सांगतो की माझ्यासोबत असं झालंय, असं का होते. तो जो सिक्युरिटी गार्ड आहे तो अर्णवकडे बघतो आणि अर्णवला म्हणतो की साहेब एक गोष्ट बोलू का, तुम्ही हसू नका फक्त. तो म्हणला की हा मी का हसू, अरे इथं माझी चेहरी फाटलेली आहे, तुझ्यावर मी का हसू. तर तो म्हणला की ही बिल्डिंग ज्या वेळेस इथं बांधायला सुरुवात केली होती त्या वेळेसपासून मी इथं आहे, आणि या बिल्डिंगमध्ये ही लिफ्ट ज्या वेळेस बांधकाम होतं त्यावेळेस या लिफ्टच्या खाली 2 लेकरं खेळत होते आणि लिफ्ट अचानक वरून निसटली आणि त्या लिफ्ट खाली हे 2 लेकरं मेले होते. आणि असं म्हणतात की रात्रीला 1 वाजता ही जी लिफ्ट आहे आपोआप खालीवरी जाते. तसं मी 2दा बघितलेलं आहे, पण मला वाटलं की काही टेक्निकल इश्यू असेल. पण माझ्या अगोदर इथे एक माणूस होता आणि बाजूच्या बिल्डिंगवर वॉचमॅन म्हणून होतं आणि तो इथं वॉचमॅन म्हणून होता, आणि तो मला बोलला होता की या बिल्डिंगमध्ये असली प्रॉब्लेम आहे. रात्री 1 वाजता लिफ्ट खालून वर येते आणि परत वर जाते, खालून वर येते परत वर जाते, वरून खाली येते आणि खालून वर परत एकदा येते. अशी लिफ्ट दररोज रात्री 1 वाजता येते. पण मला वाटलं की तो काहीही बोलतोय. पण मागच्या महिन्यामध्ये मी 2दा नोटीस केलंय
की हां असं झालं. आणि तेव्हापासून मी ज्या वेळेस या बिल्डिंगमधल्या फ्लोअरचा एखादा लाईट लागतो त्यावेळेस मी बिल्डिंगकडे बघतही नाही. आणि मला माहीतच नाही तुम्ही आतमध्ये आहात म्हणून. आणि आजही लाईट लागला. आणि असं नाही की एकाच फ्लोअरवरचा लाईट लागतो ना, या बिल्डिंगमधल्या प्रत्येक फ्लोअरवरचा लाईट लागतो. ज्या फ्लोअरवर ती लिफ्ट येते ना त्या फ्लोअरवर. आणि तुम्ही आता बाहेर आलात तेव्हा मला वाटलं की हे तुम्हीच केलं का. आणि तुम्ही जे मला सांगितलंय ते कदाचित थोडं सत्यच आहे. त्यावर अर्णव थोडासा म्हणजे कन्फ्यूज झाला आणि अर्णवने थोडंसं बिल्डिंगकडे जाऊन त्या लिफ्टकडे बघितलं. तर त्या लिफ्टमध्ये खरोखरच 2 मुली होत्या. आणि त्या 2 मुलीला पाहिल्याच्या नंतर त्या दोन्ही मुली अर्णवकडे बघून हसत होत्या. अर्णव जोरात ओरडला, वॉचमॅन वॉचमॅन. वॉचमॅन पळत आला आणि जोपर्यंत वॉचमॅन तिथपर्यंत येईल तोपर्यंत लिफ्टचा दरवाजा बंद झाला. आणि त्या दोन्ही मुलींनी आपला जो हात आहे तो त्या लिफ्टच्या बाहेर आणला. आणि अर्णव समोर तो हात मुडपला लिफ्टमधून. आणि त्याच्यासमोर असं वाटलं की रक्ताचे शितोडे उडले आणि लिफ्ट बाजूला. आता जो प्रकार त्याने पाहिला हा प्रकार वॉचमॅनला सांगितलं. वॉचमॅन म्हणला, साहेब तुमच्या पाया पडतो, मला पुन्हा इथं पण नाही. मी नोकरी करते त्या गेटपाशी. आत काय होतंय काय नाही मला काही घेणं दिलं नाही. माझं काम फक्त बाहेरून कोणी आत येऊ नये याचं, आणि मी ते काम करतो. मला प्लीज तुम्ही बोलावू नका. अर्णव तिथून निघतो, आपल्या घरी जातो, गटागटा पाणी पितून झोपे जातो. सकाळी आपल्या बायकोला, आईला, वडिलाला सांगतो की असं झालेलं नाही म्हणून. त्याचे आई वडील ऐकतात. त्याचे आई वडील म्हणतात, बाबा थोडासा अवकाश थांब आणि चांगलं काम कर, इतक्या रात्री काम करू नको. आता ज्या वेळेस सकाळी अर्णव ऑफिसला जातो त्यावेळेस त्या लिफ्टमध्ये जेव्हा तो जातो त्यावेळेस तो पूर्ण त्या लिफ्टला बघतो. रात्रीचे हात मोडला होता त्याचा, एखादा तरी रक्ताचा शितोडा त्याला दिसतो का, पण त्याला दिसलं नाही. सगळं काय क्लिअर होतं. आणि त्या दिवसपासून जो अर्णव आहे तो रात्र झाली की पहिले तिथून निघतो. मॅनेजरला सांगितलं, मॅनेजर साहेब तुमचं काही बी असू द्या, मी इथं थांबणार नाही. तो जातो. तब्बल 4 ते 5 दिवस त्याला त्या गोष्टी परेशान करतात. तो ऑफिसमध्ये एखाद्या माणसाला सांगायला गेला की सगळे त्याची मजाक मस्करी करतात. आणि मॅनेजरला सुद्धा असं वाटतं की याला कामाचा कटाळा येतोय, त्या कारणामुळे याने असं कारण सांगितले. तर ही होती पुण्यातील त्या बिल्डिंगमधली घटना. आता त्या बिल्डिंगचं नावही मला सांगितलं नाही हे कोणा जागेवर आहे ते सांगितलं. फक्त एवढं सांगितलेलं आहे की बाबा ही घटना पुण्यामध्ये घडलेली आहे अर्णव नावाच्या मुलासोबत. तर घटना जर आवडली असेल किंवा भयकथा आवडली असेल तर तिला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी भयकथा आहे तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की आमच्यापाशी आहे रे बाबा. तर मी तुमच्या कमेंटला रिप्लाय देईल. माझा व्हॉट्सअप नंबर, त्यावर तुम्ही तुमची भयकथा मला पाठवू शकता. तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.